राम राम पाहुणं. आता एकदम पाहुणं हा शब्द उच्चारल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की माझा मूड काय. हा दिवाळीचा फेस्टिव्ह सीझन आहे, पाहुण्या रावळ्याला नमस्कार करावा लागतोच की. या दिवाळीत सगळ्यांना सुख समृद्धी शांती लाभो, राजकारणाच्या आखाड्याशिवायची ही दिवाळी जाओ, छान गरमागरम चिवडा, चकल्या, शेव, फराळाचे पदार्थ, करंज्या, चकल्या, अनारसे सगळ्यांनी आपलं ताट भरभरून राहो, एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. आता पाहुणं का म्हणलो ते सांगतोय. नगर पुणे रस्त्यावर कुठतरी मी मेवणं पाहुण्याचं हॉटेल पाहिलं. म्हणजे मेवण्याचं आणि पाहुण्याचं, पाहुणं जावयाला म्हणतात, मेवणे जावाई म्हणत असं. हे आमचे मेवणे, ते मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणेवाला नाही. हा म्हणजे उगीच तुम्ही जयंत पाटलांच्याकडे जाल की ते जयंत पाटलांचे मेवणे, मेवण्याचे पाहुणे सगळेच ग्रामपंचायत निवडणुकीत पडले, त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून तुम्ही उगाच तिकडे जाल तर तिकडे जाऊ नका. आम्ही आपल्या दुसऱ्या मेवण्या पाहुण्याविषयी बोलतोय. आता त्या व्यक्तीविषयी बोलतोय ज्यांना आम्ही जिजाजी म्हणतो. जिजाजी शब्द जरा कसा उत्तर भारतीयासारखा वाटेल ना. दाजी, हा हा आपला परफेक्ट शब्द आहे, दाजी म्हणतो. आता दाजी म्हटलं की पुन्हा तुम्ही जालन्याला जाऊ नका, कारण आता चिकार दाजी झालेत आमच्याकडे, चिकार दाजी. कारण आम्हाला साले करणारे इतके दाजी जन्माला आलेले आहेत, त्यामुळे दाजींची संख्या प्रचंड वाढली आहे. दाजी म्हणजे मी आपलं पवार दाजींच्या विषयी बोलतोय, आपले आवडते व्यक्तिमत्व पवार दाजी. तर पवार दाजींनी परवा जे काही भाषण केलं, म्हणजे वयाच्या 85व्या वर्षाकडे जात असताना सुद्धा पवार साहेबांना आपलं जावाई पण शाबूत ठेवावं वाटतंय आणि ते त्याच्या गोष्टी जाहीरपणे सांगून आपलं महत्व अधोरेखित करतायत. जावयाचं महत्व तर आहेच की हो. जामा तो दशमो ग्रह म्हटलं जातं, जावाई 10वा ग्रह आहे, म्हणजे नवग्रहाच्या पलीकडचा आहे. एक वेळ शनी परवडला, पण हे नको रे बाबा. म्हणजे एक वेळ पत्रिकेत मंगळ असेल तर चालतं, पण पत्रिकेत जावाई वक्री झाला की मग मात्र घोटाळा झाला म्हणून समजा. म्हणून जामा तो दशमो ग्रह म्हटलं जातं. आता हे जावाई असल्याची आठवण शरद पवार कोणाला करून देतायत, कुठल्या पार्श्वभूमीवर करून देतायत आणि कुणाला धक्का देण्याचा प्रयत्न करतायत. कारण पवार साहेब कळायला 100 जन्म घ्यावे लागतील असं विश्वप्रवक्त्यांनी आम्हाला आधी सांगून ठेवलंय. आता ते जेलमध्ये असले तरी वारंवार त्यांची आठवण आम्हाला येत राहते, कारण त्यांची वाक्य फार अशी काळजात रुतून बसली आहेत. म्हणजे तो बाण आला का, लागला का बाण म्हणल्यासारखं त्यांचे इतके बाण आलेत की ते बाण काळजामध्ये रुतून बसलेले आहेत. आणि काळजाला झालेली जखमा अशा सुगंधी झाला तर काळ झाला, केले तवार जाणे तो मोगरा असावा. म्हणजे मोगरा म्हणून जवळ ठेवला आणि धतुरा निघावा, तशी ही अवस्था आहे. अशा जखमा अशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, अशी आमची अवस्था आहे. कारण इतके वार विश्वप्रवक्त्यांनी करून ठेवले आहेत. त्या वारापैकीचाच एक वार म्हणजे शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतात. खरंय, शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतात हे वाक्य मान्य केलं आणि ऐकायला सुरुवात केली तरी या जन्मात तरी पवारांचा हा बेरकीपणा आपल्या लक्षात येतो. निमित्त होतं क्रिकेटच्या मैदानावरच्या यशानंतर भाषणाचं, मैदानावरच्या नाही, क्रिकेटच्या मैदानाबाहेरच्या यशानंतरच्या भाषणाचं. कारण अध्यक्ष-विध्यक्षपदाची निवडणूक झाली होती आणि शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना बोलता बोलता एका विषयाची आठवण करून दिली. ते म्हणाले, माझे सासरे शिंदे आहेत, मी शिंदेंचा जावाई आहे आणि माझे सासरे क्रिकेटर होते, त्यामुळं शिंदेंचं एक कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या पोरीची काळजी घ्यायला हवी, आपल्या जावयाचा योग्य तो सन्मान राखायला हवा. आता एकनाथ शिंदे ही शिंदेच, शरद पवारांची सासूरवाडी शिंदेंचीच. म्हणजे शिंदेंनी जावाई म्हणून शरद पवारांची काळजी घ्यावी असं इंटेन्शन शरद पवारांचं कदाचित त्या भाषणामध्ये असावं. अर्थात सभागृहानं याला खळखळून दाद दिली. एकनाथ शिंदेंनीही ती जबाबदारी स्वीकारायचं कबूल केलं आणि त्यांना स्वीकारण्यासाठीची जबाबदारी, म्हणजे तिचं सांगण्याची जबाबदारी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या वरती आली. त्यांनीही सांगितलं की एकनाथ शिंदेंनी खरोखर जावयाचा योग्य सन्मान राखला पाहिजे. म्हणजे आता ज्या शरद पवारांच्या सोबत उद्धव ठाकरे गेले म्हणून एकनाथ शिंदेंनी क्रांती केली, उठाव केला आणि बाहेर पडले, आता तेच पवार शिंदेंचे जावाई म्हणून बसणार
आता कुठली क्रांती, आता कुठला उठाव? कारण या क्रांतीमुळं, या उठावामुळं शिवबाठा स्थापन झाली आहे, बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली आहे. आणि जसं त्या घरात काका काका म्हणून काका तिकडेही घुसले, इकडच्या पुतण्याचं वाजवलं पांदान आणि तिकडं घुसले. आता तिकडेही मातोश्रीतून काका मला वाचवा, काका मला वाचवा असे आवाज ऐकू येऊ लागले. आणि आता काकाचं नातं सोडून पवार साहेब जावयाचं नातं जोडत एकनाथ शिंदेच्याकडं आपल्या मदतीचा हात पुढे करू लागलेत. आता शिंदेच्याकडून मदतीचा हात पुढे करू लागला हे मागतायत की शिंदेंना मदतीचा हात पुढे करतायत हे येणारा काळ सांगेल. पण ज्यांचा हात ते घेतायत, धरतायत, त्या हाताचं काय होतं हे आपण बघितलंय. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा हाताचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. छिन्न विछिन्न होतो बिचाराची, कधी करंगळी तुटते, कधी अंगठा तुटतो, कधी संताप काँग्रेस तयार होते, कधी अजून काही तयार होतं, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं शरद पवारांचं हे नातं जोडण्याचं जे काही नवीन समीकरण चालू आहे ना, ते मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्कादायक वाटतंय. पवारांची आजकाल भाजपकडची जवळीक वाढत चालली आहे. तुम्ही एक ऑब्झर्व करून बघितलंय का कधी की पवार कशा स्वरूपामध्ये भाजपच्या जवळ जात आहेत? म्हणजे शेजाऱ्यांच्या सोबत क्रिकेटच्या मैदानावर युती करतायत, शिंदेना आपण जावाई असल्याची आठवण करून देत आहेत, बऱ्याच ठिकाणी भाषणात ते आता पॉझिटिव्ह अप्रोचनी बोलायला लागले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम झालेला आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. तिकडे प्रशांत किशोर यांनी सुद्धा एक दावा केलेला आहे आणि प्रशांत किशोर असं म्हणतायत बिहारमध्ये की अजूनही नितीश कुमार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांनी अजून एक दावा केला आणि ते म्हणतायत की नितीश कुमारांनी आपल्या खासदाराला राज्यसभेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यायला सांगितलेलं नाही आहे. म्हणजे त्यांनी भाजपकडे जाण्यासाठीचे सगळेच्या सगळे दोर कापून टाकलेले नाही आहेत. जशाला तशी त्यांचे दोर शाबूत आहेत. कधीही ते भाजपच्या बाजूने झुकू शकतात. आता भाजप घेईल का, भाजपला बरं वाटेल का, त्यांच्यासाठी काय प्रतिमा होईल हा भाजपचा विषय, तिथे कुठे आपला विषय. तसं शरद पवार देखील भाजपच्या एसटीमध्ये एका सीटावर आपला रुमाल टाकून आहेत का हा प्रश्न पडतो. आणि जर असं असेल म्हणजे पवारांची ही जवळीक वाढत चाललेली असेल तर लक्षात घ्या ही जवळीक उद्धव ठाकरेंसाठीचा एक मोठा इशारा असणार आहे. आणि तो इशारा असा आहे की बघ बाबा तू तुझं बघ, मी माझा मार्ग निवडलेला आहे. आणि असं झालं तर उद्धव ठाकरे एकाकी पडतील. हा जावाई नावाचा 10वा ग्रह आता एकनाथ शिंदेच्या राशीला जाऊन बसेल का आणि तिथे एकनाथ शिंदे स्वतः विरुद्धच बंड करून उठतील का हा देखील प्रश्न आपल्या समोर पडतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.